विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। दिनांक 16/1/2022 सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरणाची कामगिरी। मौजे कळमण तालुका उत्तर सोलापूर येथील खुनाच्या गुन्ह्यातील परागंदा असलेला आरोपी यास 24 तासाचे आत जेरबंद। मौजे कळमण तालुका उत्तर सोलापूर येथील राहणारे यास्मीन समीर शेख यांची सासू मयत लतीफा मैनुद्दीन शेख हिस फिर्यादी याचे सासरे मयताचे पती यांनी दिनांक 13/1/2022 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तिच्याबरोबर किरकोळ कारणावरून वादविवाद करून तिच्याशी भांडण करून तीस घरातून ढकलत घराच्या बाहेर आणून बाहेर असलेली लोखंडी खुर्ची तिच्या डोक्यात घातली। जेव्हा ती खाली पडली त्यानंतर घराच्या बाहेर असलेल्या लाकडी बांबूने तिचे डोके 3 ते 4 वेळा मारहाण करून गंभीर जखमी करून तीस जीवे ठार मारले आहे म्हणून वगैरे मजकुराची यास्मीन समीर शेख यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यास दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 14/1/2022 रोजी भादवी कलम 302 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी हा गुन्हा केल्यापासून परागंदा झालेला होता। सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेल्या गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्याच दिवशी सूचना देऊन त्याचे शोधार्थ रवाना केले होते। त्याप्रमाणे त्यांनी त्याच दिवशी त्याचा बार्शी, वैराग व तुळजापूर परिसरात गोपनीय बातमीदाराकडून शोध घेतला होता। वर नमूद गुन्ह्यातील परागंदा असलेला आरोपी याच्या मार्गावर गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व अंमलदार होते। त्याच दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण फुगे सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्ह्यातील परागंदा असलेला आरोपी हा बार्शी शहराच्या परिसरात आहे। त्याचप्रमाणे त्यांनी मिळालेली बातमी तात्काळ गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सांगून त्यांना योग्य त्या सूचना देऊन बार्शीकडे रवाना केले होते। त्याप्रमाणे गुप्त पथक यांनी त्यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने बार्शी परिसरात परागंदा आरोपी याचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे आणून गुन्ह्याचे तपासिक अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नेताजी बंडगर यांचे स्वाधीन केले। सदर गुन्ह्यातील परागंदा असलेला आरोपी यास गुन्हे प्रकटीकरणातील कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाचे आत ताब्यात घेतले आहे। वरील नमूद गुन्ह्यात परागंदा असलेला आरोपी यास अटक करून त्यास माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांचे न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याची दिनांक 20/1/2022 पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली असून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर सोलापूर तालुका पोलीस ठाणे हे करीत आहेत। सदरची कामगिरी माननीय तेजस्वी सातपुते पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री हिम्मत जाधव अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय श्री अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभागीय सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री अरुण फुगे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस उपनिरीक्षक दीपक दळवी, पोलीस हवालदार संजय देवकर, पोलीस नाईक बाळू चमके, पोलीस कॉन्स्टेबल अतुल शिंदे,
रवींद्र साबळे, बार्शी शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरणातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस कॉन्स्टेबल रवी हाटकिले व रतन जाधव यांनी बजावली आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।